बघा मित्रांनो, आज आपण इस्टिमेटिंगचा 5वा चॅप्टर शिकणार आहोत. 4था चॅप्टर लवकरच घेऊ टाकेन, पण 5वा सोपा आहे म्हणून पहिले घेऊन टाकायलो. व्हॅल्युएशन. व्हॅल्युएशन म्हणजे काय? व्हॅल्युएशन म्हणजे काय? व्हॅल्युएशन इज अ ब्रांच ऑफ quantity surveying which deals with the art of assessing the present fair value of property. Art of assessing the present fair value of property म्हणजे सध्याची व्हॅल्यू असेस करण्याची जी कला आहे त्याला काय म्हणतो आपण? व्हॅल्युएशन. म्हणजे समज एखादं घर तुम्हाला विकायचंय, त्याचे जे रेटचं जे अनालिसिस करतो आपण त्याला काय होतं? व्हॅल्युएशन. त्याचं जे पूर्ण कॅल्क्युलेशन करतो की किती रुपयात जाऊ शकतं त्याला म्हणतो आपण व्हॅल्युएशन. तर व्हॅल्युएशन म्हणजे काय? इज अ ब्रांच ऑफ क्वांटिटी सर्वेइंग विच डील्स विथ द आर्ट ऑफ असेसिंग द प्रेझेंट फेअर व्हॅल्यू ऑफ प्रॉपर्टी. हा, व्हॅल्युएशन गिव्स फेअर प्राइस ऑफ अ प्रॉपर्टी अँड मे चेंज विथ रिस्पेक्टिव्ह टाइम. व्हॅल्युएशन जे टाइमानुसार बदलतं. समज 10 वर्षापूर्वीचं घर आहे, त्याची रेट वेगळं राहील. अरे, टाइम टू टाइम व्हॅल्युएशन बदलत जातं. 10 वर्षापूर्वी जे घर घेतलं होतं त्याची रेट आता 10 वर्षांनी काय होईल? वाढत वाढत ना. आलं लक्षात? तर व्हॅल्युएशन काय होतं? टाइम टू टाइम चेंज होत राहतं. डिमांड नुसार चेंज होतं, लोकेशन नुसार चेंज होतं, टाइम नुसार चेंज होतं. समजलं? नंतर पुढचे नेसेसिटी ऑफ व्हॅल्युएशन और पर्पज ऑफ व्हॅल्युएशन. व्हॅल्युएशन का करते? व्हॅल्युएशन का करते? व्हॅल्युएशन का करते? बाईंग अँड सेलिंग द प्रॉपर्टी. जर तुम्हाला घर विकायचं किंवा घ्यायचं असेल तर व्हॅल्युएशन करावं लागतं. लक्षात? टॅक्सेशन. जर तुम्हाला टॅक्स बद्दल माहिती द्यायची किंवा टॅक्सेशन बद्दल हे करायचं असेल, महानगरपालिकेचं ह्याचं त्याचं, तर त्यावेळेस टॅक्सेशन. रेट फिक्सेशन. जर तुम्हाला किराया फिक्स करायचा, तुमचं घर तुम्हाला किरायाने द्यायचंय, किराया फिक्स करायचा आहे, त्यावेळेस पण तुम्हाला व्हॅल्युएशन करावं लागतं. सिक्युरिटी ऑफ लोन्स ऑर मॉर्टेज. म्हणजे लोन काढायसाठी, लोनसाठी, मॉर्टेजसाठी तुम्हाला व्हॅल्युएशन करावं लागतं. इन्शुरन्स साठी व्हॅल्युएशन करावं लागतं. सोपे सोपे लिहायचे त्यात. वेल्थ टॅक्स आणि इस्टेट ड्युटीसाठी पण तुम्हाला इव्हॅल्युएशन करावं लागतं. माहिती आहे तुम्हाला इस्टेट ड्युटी ते. नंतर असेसमेंट ऑफ स्टॅम्प फीस, त्याच्यासाठी पण व्हॅल्युएशन करावं लागतं. गिफ्ट टॅक्स साठी आणि पार्टी शेअर साठी तुम्हाला व्हॅल्युएशन करावं लागतं. समजलं? हे व्हॅल्युएशनचे नेसेसिटी. सेल्स बाय करण्यासाठी, टॅक्सेसाठी, रेट फिक्सेशनसाठी, सिक्युरिटी लोनसाठी, इन्शुरन्ससाठी जे जे सोपे सोपे ते पहिले लिहून टाकायचे. 4 मार्क लागले. नंतर नेक्स्ट सम डेफिनेशन्स पाहू आपण. आता कॉस्ट म्हणजे काय, प्राइस म्हणजे काय आणि व्हॅल्यू म्हणजे काय? कॉस्ट इज द ऍक्च्युअल अमाऊंट इनकर्ड इन द प्रोड्युसिंग ऑफ कम्युनिटी. म्हणजे वस्तू किंवा एखादी गोष्ट बनवायला जी ऍक्च्युअल अमाऊंट जाती तिला म्हणतो आपण कॉस्ट. एखादी गोष्ट बनवायला जी ऍक्च्युअल अमाऊंट जाती त्याला काय म्हणतो आपण? कॉस्ट. इन सिव्हिल इंजिनिअरिंग लँड कॉस्ट प्लस कन्स्ट्रक्शन कॉस्ट इज अ कॉस्ट. म्हणजे जमीन जमीन प्लस बांधकामाची कॉस्ट ही काय राहील तुमची? कॉस्ट ऑफ प्रॉपर्टी. ही काय राहील? कॉस्ट ऑफ प्रॉपर्टी. नंतर प्राइस. प्राइस म्हणजे काय? द कॉस्ट ऑफ कम्युनिटी प्लस प्रॉफिट ऑफ द मॅन्युफॅक्चर. समज एखाद्या बिल्डरने, एखाद्या कॉन्ट्रॅक्टरनी 8 रोज बनवले, त्याला लागणारा खर्च त्याच्यात त्यांनी त्याचं प्रॉफिट ऍड केलं. लक्षात? 10%, 20%, 30%, तर ते त्याला म्हणायचं आपण प्राइस. त्याला काय म्हणायचं? प्राइस. समज त्यांनी एखादी प्रॉपर्टी 20 लाखाची बनवली आणि दिली तुम्हाला 25 लाखाला, म्हणजे 20 प्लस 5 काय झालं तुमचं? प्राइस. 20 काय झाली? कॉस्ट. कॉस्ट ऑफ कॉस्ट आणि प्लस 5 लाख त्याचं प्रॉफिट. अलग म्हणजे 25 लाख. द कॉस्ट ऑफ कम्युनिटी प्लस प्रॉफिट ऑफ द मॅन्युफॅक्चरर इज टर्म्ड ॲज अ प्राइस.
In case of civil engineering, the price of property is the cost of property plus contractor profit. Cost of property plus contractor profit म्हणजे काय असतं? प्राइस. समजलं? नंतर व्हॅल्यू, the corresponding exchange of one community to any other community is termed as a value. In case of civil engineering, value of the property is expressed in terms of money. म्हणजे किती व्हॅल्यू? हा, the value of the property means its worth or utility. हा, किती पैसा भेटत त्याचा. आलं लक्षात? नंतर व्हॅल्यू ऑफ द प्रॉपर्टी, व्हॅल्यू व्हॅरीज विथ टाइम, डिमांड, सप्लाय, आपलं सप्लाय रेशो, and value of the property may not be same as the cost. हे पहा, व्हॅल्यू म्हणजे काय? समज तुम्ही सरस्वती मंदिराकडे तिकडं तिकडं याचे रो हाऊसचे कॉस्ट काय कमी आहे, तिकडे तुम्ही सिटीत आले रो हाऊसचे कॉस्ट जास्त आहे. म्हणजे व्हॅल्यू म्हणजे काय? द करस्पॉन्डिंग एक्सचेंज ऑफ द वन कम्युनिटी टू एनी अदर कम्युनिटी इज टर्म्ड ॲज अ व्हॅल्यू. हा, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या भाषेत प्रॉपर्टी इज एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ मनी. म्हणजे किती पैसा भेटू शकतो. आले आता कुठे व्हॅल्यू जास्त आहे? सिटीत व्हॅल्यू जास्त. सरस्वती मध्ये कमी व्हॅल्यू. तिकडे जो 15 लाखाला रोज भेटते, इकडे ते 40 लाखाला भेटते. मग ते कशानुसार चेंज होतं? डिमांड. तिकडे जास्त डिमांड आहे, तिकडे कमी डिमांड. लक्षात? त्याला म्हणायचं व्हॅल्यू. समजलं का? हे झालं कॉस्ट, प्राइस आणि व्हॅल्यू. कळलं? याचा डिफरन्स पण येऊ शकतो, तो पण तुम्हाला दाखवतो. समजलं ना? आता नेक्स्ट, आता व्हॅल्यूचे कॅरेक्टरिस्टिक्स काय? और प्रॉपर्टीज ऑफ व्हॅल्यू. व्हॅल्यू ऑफ द प्रॉपर्टी इज वर्थ और युटिलिटी. वर्थ और युटिलिटी म्हणजे उपयोगिता. युटिलिटीचा त्याचा अर्थ काय होतो? उपयोगिता. व्हॅल्यू कशानुसार कळती? प्रॉपर्टीची एखादी वस्तू आहे, त्याची व्हॅल्यू कशानुसार कळती? ती किती टिकू शकते, किती उपयोगी, त्याच्यानुसार कळते ना. तर मग वर्थ म्हणजे उपयोगिता, युटिलिटी किती वापर करू शकतो, म्हणजे तेवढी त्याची व्हॅल्यू. देर मे नॉट हॅव रिलेशन ऑफ द कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन विथ व्हॅल्यू. कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन आणि व्हॅल्यूचं रिलेशन नसतं. द व्हॅल्यू ऑफ द प्रॉपर्टी विथ इन अ शॉर्ट टाइम मे बी मोर ऑर लेस. व्हॅल्यू जास्त पण असू शकते शॉर्ट टाइम मध्ये, कमी पण असू शकते. पण कशावर डिपेंड आहे? डिमांड ऑफ सप्लाय. डिमांड वर डिपेंड. किसपे डिपेंड आहे? डिमांड. म्हणजे किती वेळ, किती आवश्यकता आहे. आता जालन्यात रेट्स हाय होत चालले. काऊन होत चालल्या? कारण की जास्त आवश्यकता लोक घेत चालले घर. आलं. नंतर याच्यात ते लिहून टाकायचं डिमांड, लोकेशन, अरे पर्पज. सोपं आहे. द लोकेशन ऑफ द प्रॉपर्टी ग्रेटली अफेक्ट्स इट्स व्हॅल्यू. हा, मे बी लेस और मोर डिपेंडिंग अपॉन द लोकेशन ऑफ प्रॉपर्टी. व्हॅल्यू जास्त पण असू शकते, कमी पण असू शकते. प्रॉपर्टीचे लोकेशन तुम्हाला मी म्हणलं, एक्झाम्पल सरस्वती मंदिर, जालना सिटी. आलं. नंतर व्हॅल्यू डिपेंड्स अपॉन पर्पज फॉर विच इट इज व्हॅल्यू. कशासाठी बनवायला लागले त्याच्यावर पण काय त्याची व्हॅल्यू डिपेंड आहे. लक्षात? नंतर आता नेक्स्ट, द व्हॅल्यू फॅक्टर्स अफेक्टिंग value of property. Factor affecting the value of property. Structure of property. स्ट्रक्चर वर किती ठिकाणी डिपेंड असतं ना. नंतर लाईफ ऑफ द प्रॉपर्टी, किती पैसा आहे स्ट्रक्चर वर डिपेंड आहे. लाईफ वर डिपेंड आहे. लोकेशन ऑफ द प्रॉपर्टी, कुठं आहे त्याच्यावर डिपेंड आहे. तेच आहे मेंटेनन्स ऑफ द प्रॉपर्टी, लिगल कंट्रोल ऑफ द प्रॉपर्टी. आता तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. काही जे जमिनी असते ना, काही जे घर असते तिकडे अजून पण आहे ते बॉन्डवर असते. कशावर असते? बॉन्डवर. हा, आणि काही घर कसे डायरेक्ट NA-44 मध्ये येते, याच्यात आपले महानगरपालिकेच्या अंडर येते. तर जे महानगरपालिकेच्या अंडर येते त्यांना खूप किंमत असते. जे महानगरपालिकेच्या अंडर येत नाही त्यांना कमी किंमत असते. म्हणजे लिगल याच्यावर पण डिपेंड आहे.
लिगल कंट्रोल. आता इथे लिगल कंट्रोल झाला ना, बॉन्डवर म्हणजे कंट्रोल आहे का? नाही. हा, रजिस्ट्री असली तुमची तर कंट्रोल मध्ये. हा, डिमांड आणि सप्लाय रेशो किती आवश्यकता आहे. जसं मी तुम्हाला जालन्याचं एक्झाम्पल दिलं. जालना झालं, संभाजीनगर झालं. जो जालन्यात तुम्ही प्लॉट 25 लाखाला घ्यायला बघतात फ्लॅट, तोच संभाजीनगरला किती राहील? 50-60. तोच मुंबईला किती राहील? करोडो. डिमांड, डिमांड म्हणजे काय कळलं ना? तर डिमांड अँड सप्लाय रेशो, त्याच्यावर व्हॅल्यू डिपेंड आहे. नंतर पर्पज फॉर विच व्हॅल्युएशन इज डन फॉर द प्रॉपर्टी. तर पर्पज, हा, कशासाठी व्हॅल्युएशन करायला लागले त्याच्यावर पण फॅक्टर्स अफेक्ट आहे. इन्फ्लेक्शन ऑफ प्रॉपर्टी, रिटर्न्स फ्रॉम द प्रॉपर्टी, प्रॉपर्टीवर किती भेटत तुम्ही त्याच्यावर पण डिपेंड आहे. आणि फॅसिलिटीज अँड अम्युनिटीज अवेलेबल, सच एज वॉटर सप्लाय, लाईन, ड्रेनेज, हे सगळं जर तुम्ही दिलं बिल्डरनी, रो हाऊसवाल्यांनी, तर मग तिथं पटकन लोक जातील ना. मग तुम्ही पैसे जास्त लावू शकता, व्हॅल्यू जास्त लावू शकता. याच्यावर सगळे फॅक्टर्स डिफेक्टिंग व्हॅल्यूचे अलग आहेत. सगळे सारखेच प्रश्न आहे. आता नेक्स्ट, रोल ऑफ द व्हॅल्यूअर. आता रोल ऑफ व्हॅल्यूअर, व्हॅल्यूअरचे रोल काय बघा. कॅरीज आउट इन्स्पेक्शन इन ऑर्डर टू डिटरमाइन द करंट मार्केट व्हॅल्यू ऑफ प्रॉपर्टी अँड लँड. कॅरीज आउट इन्स्पेक्शन, इन्स्पेक्शन कॅरी करणे इन ऑर्डर टू डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ प्रॉपर्टी. हा, प्रॉपर्टीची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी इन्स्पेक्शन करणे. इन्स्पेक्शन करणे म्हणजे चेकिंग करणे, बघणे पूर्ण प्रॉपर्टी. टू कंडक्ट द प्रॉपर्टी व्हॅल्युएशन, प्रॉपर्टी व्हॅल्युएशन करणे. नंतर टू स्ट्रक्चरल सर्वेस टू चेक फिजिकल कंडिशन ऑफ प्रॉपर्टी, प्रॉपर्टीची फिजिकल कंडिशन. हा, प्रॉपर्टीची फिजिकल कंडिशन चेक करणे. टू हेल्प इस्टॅब्लिश व्हेरियस टॅक्सेस अँड रेटिंग लेवल्स. हा, व्हेरियस टॅक्सेस इस्टॅब्लिश करणे. आणि टू वर्क आउट द व्हॅल्यू ऑफ लँड विथ डेव्हलपमेंट ऑफ पोटेन्शियल. हे रोल्स पाठ करून घ्यायचे अलग, रोल्स ऑफ व्हॅल्यूवर. नंतर नेक्स्ट बघा, आता हे महत्वाचं आहे, टाइप्स ऑफ व्हॅल्यू. एक 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 समजून सांगतो. सगळ्यात पहिले स्क्रॅप व्हॅल्यू. स्क्रॅप व्हॅल्यू म्हणजे काय असते माहिती का? डिस्मेंटल केलं तुम्ही. हे पहा, युटिलिटी पिरियड म्हणजे काय? ती त्याचं संपलं, ते बिल्डिंगची लाईफ संपली. ती लाईफ संपल्यानंतर, बिल्डिंगची लाईफ संपल्यानंतर डिस्मेंटल करतो. हा, त्याच्यापासून जे पैसा येतो त्याला म्हणायचं स्क्रॅप व्हॅल्यू. आले, जवळजवळ 10% पैसा येतो. तुम्हाला माहिती आहे आता प्रत्येक बिल्डिंग मध्ये स्टील असतच ना, तर स्टील पासून पैसा येतोच. मग तो पैसा जास्त करून स्टीलचाच असतो, स्क्रॅप व्हॅल्यूचा पैसा. तर काय, इट इज द व्हॅल्यू ऑफ डिस्मेंटल मटेरियल्स ऑफ अ प्रॉपर्टी ऍट द एंड ऑफ युटिलिटी पिरियड. म्हणजे युटिलिटी पिरियड नंतर झाल्यानंतर डिस्मेंटल करणे म्हणजे जमीनदोस्त करणे, पूर्ण तोडून टाकणे. ते केल्यानंतर जी व्हॅल्यू येत असते त्याला म्हणायचं स्क्रॅप व्हॅल्यू. इट इज द व्हॅल्यू ऑफ डिस्मेंटल मटेरियल ऑफ द प्रॉपर्टी ऍट द एंड ऑफ इट्स युटिलिटी पिरियड. इट मे बी अबाउट 10% ऑफ द टोटल कॉस्ट. कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शनचे किती असते? 10%. सॅल्वेज व्हॅल्यू, इथं काय, इट इज द व्हॅल्यू ऍट द एंड ऑफ युटिलिटी पिरियड विदाउट बिग डिस्मेंटल. म्हणजे न तोडता जी व्हॅल्यू असती ती कोणची असती? सॅल्वेज व्हॅल्यू. याच्यापेक्षा जास्तच राहणार स्क्रॅप पेक्षा, लक्षात. नंतर मार्केट व्हॅल्यू, इट इज द व्हॅल्यू और अमाउंट ऑफ अ प्रॉपर्टी विच मे बी ऑब्टेन ॲट एनी टाइम फ्रॉम द ओपन मार्केट. म्हणजे मार्केटनुसार, माहिती आहे ना, मार्केटमध्ये जी व्हॅल्यू भेटते ती मार्केट व्हॅल्यू सोबत. हा, बुक व्हॅल्यू, इट इज द व्हॅल्यू. म्हणजे कसं असतं माहिती का, इथं कसं आता कोरोनाच्या वेळेस थोडे रेट डाऊन झाले, पुन्हा आता डिमांड वाढत चालली, रेट हाय व्हायला, त्याला म्हणतो मार्केट व्हॅल्यू. तर बुक व्हॅल्यू, इट इज द व्हॅल्यू और अमाउंट मेन्शन्ड इन द अकाउंट बुक, अकाउंट बुक ऍट द टाइम ऑफ परचेस and can be obtained on deduction done by depreciation. फक्त एवढं लिहिलं चालतं. It is the value or amount mentioned in the account book at the time of purchase.
बुक अकाउंट बुक मधली जी व्हॅल्यू असते त्याला म्हणायचं बुक व्हॅल्यू. आले. आता ही कोणची स्पेक्युलेटिव्ह. हा याच्यात काय असतं माहिती का, एखादा व्यक्ती काय करतो, ती प्रॉपर्टी परचेस करून घेतो, त्यात कमी खर्चात रोड बांधतो किंवा वॉटर लाईन्स बनवतो कमी खर्चात, आणि त्याला कालांतराने विकतो. त्याला म्हणायचं ही स्पेक्युलेटिव्ह व्हॅल्यू. लक्षात, द स्पेक्युलेटिव्ह व्हॅल्यू काय सेल्स द प्रॉपर्टी अगेन्स्ट द प्रॉफिट आफ्टर शॉर्ट पिरियड ऑफ टाइम. काही 3-4 वर्षाच्या कालावधीनंतर पहिले बनवतो, कमी खर्चात घ्यायचं, रोड बनवायचे, वॉटर लाईन्स बनवायच्या, आणि मग नंतर त्याला जास्त खर्चात विकायचं, प्रॉफिट काढत त्याच्या. नंतर डिस्ट्रेस व्हॅल्यू म्हणजे काय, वेन इट कॅन बी फेच लोअर व्हॅल्यू दॅन द मार्केट व्हॅल्यू. हे पहा, म्हणजे सोप्या भाषेत लोअर व्हॅल्यू पेक्षा जर मार्केट पेक्षा कमी व्हॅल्यूने जर विकलं तर त्याला म्हणायचं डिस्ट्रेस. काय म्हणायचं, डिस्ट्रेस व्हॅल्यू. एखादी गाडी हो, एखादं घर आहे हो, त्याची मार्केटमध्ये किंमत जवळजवळ 50 लाख आहे, पण त्या माणसाला आवश्यकता होती, ते 40 लाखाला विकलं, म्हणजे डिस्ट्रेस व्हॅल्यू झाली. आलं लक्षात. नंतर सेंटिमेंटल व्हॅल्यू, म्हणजे प्रॉपर्टी 50 लाखाची 60 लाखाला विकली, म्हणजे 50 लाख मार्केट व्हॅल्यू आणि विकली 60 लाखाला, त्याला काय म्हणायचं, सेंटिमेंटल. इफ द प्रॉपर्टी इज सॉल्ड और परचेस ॲट हायर व्हॅल्यू दॅन मार्केट व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू पेक्षा जास्त व्हॅल्यूने विकली, त्याला काय म्हणायचं, सेंटिमेंटल व्हॅल्यू. नंतर मोनोपोली व्हॅल्यू, इफ द लँड इज नॉट अवेलेबल इन अ पर्टिक्युलर लोकॅलिटी और एरिया, then limited land available has monopoly value. म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे तसं लँड खूप तशी जी जागा आहे कमी प्रमाणात भेटत असत, तर त्याची व्हॅल्यू वाढून जाते ना, त्याला काय म्हणायचं, मोनोपोली व्हॅल्यू. लक्षात, म्हणजे डिमांड खूप असते पण एखादच जागा असते तशी त्याला. नंतर आता डिप्रिसिएशन. आता काय डिप्रिसिएशन, आता हे बघा, याचं काय होतं, द लॉस इन द व्हॅल्यू ऑफ द प्रॉपर्टी कॉज्ड बाय इट्स लाईफ, त्याच्या वयामुळे प्रॉपर्टीच्या, विअर अँड टिअर, घर्षणामुळे, घर्षण कोणतं राहील, एक्सटर्नल राहील, इंटरनल राहील, टिअर अँड डीके, डीके म्हणजे शतकानुशत. अरे द लॉस इन द व्हॅल्यू ऑफ प्रॉपर्टी कॉज्ड बाय इट्स लाईफ, विअर, टिअर अँड टिअर म्हणजे घास, विअर अँड टिअर अँड डीके इज कॉल्ड ॲज अ डिप्रेसिएशन. याला काय म्हणतो आपण, डिप्रेसिएशन. काय, व्हॅल्यू ऑफ बिल्डिंग विल बी ग्रॅज्युअली रिड्युस्ड बिकॉज ऑफ इट्स यूज, लाईफ, विअर अँड टिअर एक्सेट्रा. सर्टन पर्सेंट ऑफ टोटल कॉस्ट मे बी अलाउड ॲज अ डिप्रेसिएशन. टोटल कॉस्टच्या काही पर्सेंटेज मध्ये डिप्रेसिएशन कॉस्ट असते. आता डिप्रेसिएशन नंतर ऑब्सोलन्स, when the value of property becomes less due to out of date in style. Out of date in style म्हणजे समजा बघा, आता जे आमच्या वेळेस तुम्हाला एक बेस्ट एक्झाम्पल देतो, मोबाईलचं, जे कीपॅड वाले मोबाईल होते तेच 3-4 हजाराला होते आमच्या वेळेस. आता ते कितीला आहे, 999 2, 999 1. आता ते आउट ऑफ डेट झाले ना, म्हणजे आता त्याची डिमांड नाही जास्त. तर तसं जर एखादी प्रॉपर्टी एखाद्या ओल्ड स्टाईलने बनवलेली, तर त्याला काय असतं, त्याला जास्त डिझाईन डिमांड नाही, तर मग त्यावेळेस त्याला काय म्हणून, ऑब्सोलन्स. काय, वेन द व्हॅल्यू ऑफ प्रॉपर्टी बिकम्स लेस ड्यू टू इट्स आउट ऑफ डेट इन स्टाईल, इन स्ट्रक्चर अँड इन डिझाईन, देन इट इज कॉल्ड ॲज अ. जे डिझाईन एकदम जुनी बनवली, एकदम जुन्या प्रकारच्या स्टाईलने बनवलं, तर त्याला किंमत येईल का, जास्त नाही,
त्याला काय आणायचं ऑब्सोलन्स. आता बघा पुढचं सिंकिंग फंड. हॅलो, हा टाकतो. सिंकिंग फंड. सिंकिंग फंड म्हणजे काय? an amount which has to be kept aside at a fixed interval of time out of the gross income, so that at the end of useful life of building the fund should accumulate to the initial cost of the property is called as a sinking fund. सोप्या भाषेत सिंकिंग फंड म्हणजे काय? साठवून ठेवलेला पैसा. समज तुम्ही महिन्याला काहीतरी बाजूला ठेवायला पुढच्या काळासाठी, त्याला म्हणायचं सिंकिंग फंड. अरे समज 50,000 पगार आहे, 10,000 रुपये त्यातले बाजूला काढायला, त्याला काय म्हणायचं? सिंकिंग फंड. बघा रे, सिंकिंग फंड म्हणजे काय? an amount which has to be kept aside at fixed interval of time out of, म्हणजे प्रत्येक महिन्याला समज आउट ऑफ द ग्रॉस इन्कम, म्हणजे पगारापैकी किंवा जेवढं कमवतो त्याच्यापैकी काही बाजूला ठेवणे, सो दॅट ऍट द एंड ऑफ युजफुल लाईफ ऑफ बिल्डिंग द फंड शुड बी अक्युमुलेट, म्हणजे ते वापरत येतं टू द इनिशियल कॉस्ट ऑफ द प्रॉपर्टी इज कॉल्ड एज अ सिंकिंग फंड. आता सिंकिंग फंडचा फॉर्म्युला काय? आय इज इक्वल टू एस इंटू आय डिवायडेड बाय 1 प्लस आय रेस टू पॉवर n मायनस 1. एस म्हणजे अमाऊंट ऑफ सिंकिंग फंड, आय म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट इन डेसिमल, आणि एन म्हणजे काय? नंबर ऑफ इयर्स रिक्वायर्ड टू क्रिएट द सिंकिंग, किती वर्ष ठेवला पैसा. नंतर आय म्हणजे अॅन्युअल इन्स्टॉलमेंट रिक्वायर्ड. आता बघा किती वर्षासाठी ठेवणार आहे. आता पुढचं बघा, डिप्रिसिएशन कॅल्क्युलेशनच्या 4 मेथड आहे. कोणत्या कोणत्या मेथड आहे? 4. स्ट्रेट लाईन मेथड, हे विचारते बरं प्रत्येक वेळेस. कॉन्स्टंट पर्सेंटेज मेथड, सिंकिंग फंड मेथड, क्वांटिटी सर्वे मेथड. सध्या आपण एकच घेणार आहे, नंतर मग प्रॉब्लेम झाल्यानंतर बाकीचे. स्ट्रेट लाईन मेथड, दिस इज वन ऑफ द मेथड useful to calculate the depreciation of property. In straight line method, it is considered that the property losses its value by some amount every year. प्रत्येक वर्षाला काही ना काही प्रमाणात प्रॉपर्टीचा लॉस होतो. त्याच्यामुळे काहीतरी समज 10,000 रुपयांनी 15,000 रुपये असं. इन स्ट्रेट लाईन मेथड इट इज कन्सिडर्ड दॅट द प्रॉपर्टी लॉसेस इट्स व्हॅल्यू बाय सम अमाऊंट इन एव्हरी इयर. प्रत्येक इयरला काही ना काही. अ फिक्स्ड अमाऊंट ऑफ ओरिजिनल कॉस्ट इज डिडक्टेड एव्हरी इयर. म्हणजे एक ओरिजिनल कॉस्ट आहे तुमची 50-1 लाख, त्यातून प्रत्येक वर्षी 1-1 लाख कमी कर. ते कोणतं? डिप्रिसिएशन. सो दॅट ऍट द एंड ऑफ द युटिलिटी पिरियड ओनली द स्क्रॅप व्हॅल्यू इज लेफ्ट. फक्त काय वाचल? स्क्रॅप व्हॅल्यू. आलंय सर? 10% असते ना, तेवढीच वाचल. 10% म्हणजे 50 लाखाच्या 10% झाली 5 लाख. आलंय? ओरिजिनल. आता हे डिप्रिसिएशनचा फॉर्म्युला काय? अॅन्युअल डिप्रिसिएशन, ओरिजिनल कॉस्ट मायनस स्क्रॅप व्हॅल्यू अपॉन लाईफ इन इयर. अपॉन लाईफ इन इयर. समजलं? झालं. आता बघा